राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्ही पण चालायला गेल्यावर दम लागतो, पळायला गेल्यावर खूप दम लागतो. काही काम केलं तर खूप अशी थकावट वाटते. दिवसभर शरीरामध्ये पूर्ण आळस भरलेला आहे. तेजपणा अजिबात नाहीये, ऍक्टिव्हपणा अजिबात येत नाहीये. हे जर तुमच्यासाठी पण होत असेल ना, तर तुम्ही योगा नक्की चालू करा मित्रांनो. कारण योगा तुमच्या सगळ्या आजारांवरती औषध आहे. आणि त्याचबरोबर घरामध्ये तुमचे फुटाणे असतील, मार्केटमध्ये भेटतात फुटाणे घ्या. एक पावशर फुटाणे घ्या, त्याची पावडर बनवा चांगल्या पद्धतीने. ती दुधात टाकून प्या. नक्की तुमची स्टॅमिना, स्ट्रेंथ, पॉवर वाढेल. दम नाही लागणार. त्याचबरोबर खजूर असेल, खजूर घ्या. एक पावशर जरी घेतली तर रोज सकाळी तुम्ही त्याचे 2 बीज खायचे आणि किंवा मग झोपायच्या अगोदर संध्याकाळी झोपताना त्याचे 1 बीज, 2 बीज घ्यायचे आणि ते खायचे. त्याने सुद्धा तुमचा थकवा कमी होईल आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये जे एनर्जी आहे ना, ती यायला सुरुवात होईल. आता वळूया आपल्या व्यायामांकडे. असे व्यायाम देते जे तुमची स्ट्रेंथ पॉवर वाढवणारे, स्टॅमिना वाढवणारे. खूप सोपे आहे मित्रांनो. नक्की करून बघा. हे योगासनामध्ये सुद्धा करू शकता आणि व्यायाम म्हणून सुद्धा करू शकता, जे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे, जे तुमचं स्टॅमिना वाढवणारे, स्ट्रेंथ पॉवर वाढवणारे. आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं आणि त्याचबरोबर तुमचं वजन कमी होणार आहे. वजन आणि पोट कमी करणारे हे व्यायाम आहेत मित्रांनो. आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय, ह्या पद्धतीने तुम्हाला दोन्ही हातांवरती आणि दोन्ही गुडघ्यांवरती यायचंय. आणि दोन्ही गुडघ्यांवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एकच हात आणि एकच पाय सरळ घ्यायचा. हे बघा या पद्धतीनं. आणि हा हात सरळ. आता तुम्हाला करायचं काय, ह्याच पद्धतीनं ह्याच पोझिशन मध्ये तुम्हाला कंटिन्युअसली थांबायचं, होल्ड करून ठेवायचं. हे बघा, तरी ताण तुमच्या पोटावरती येणार आहे. चरबी कमी होणार, स्ट्रेंथ पॉवर वाढणार. होल्ड करायचंय, 10ची काउंटिंग करूया. बघा, ज्यावेळेस तुम्ही व्यायामाची पोझिशन घ्याल ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल का पोटावरती ताण येतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. होल्ड केल्यानंतर तुम्ही किती वेळ होल्ड करता किंवा किती वेळ तुम्ही आहेत त्याच परिस्थितीमध्ये किंवा आहेत त्याच पोझिशन मध्ये राहता, त्या गोष्टीवरती खूप मोठे डिपेंडेंट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला करायचं काय, स्वतःला याचे ना होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानं स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढायला मदत होते. कारण आपण एक स्वतःच्या मनाला समजवत असतो, हो अजून थोडस, हो अजून थोडस मी करू शकतो, हो अजून थोडासा वेळ मी देऊ शकतो. हे ज्यावेळेस त्याचं वाटतं त्यामधून तुमची स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढत 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 चालतो. याच्यामध्ये तुम्ही 10 सेट केला ना, अजून 5 5 5 5 वाढवत वरती चालायचंय. हे बघा, आता दुसऱ्या व्यायामामध्ये ह्याच पद्धतीनं गुडघ्यांवरती यायचंय आणि हे बघा या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय. आणि बसल्यानंतर हे बघा, फक्त हातांना वरती ज्यावेळेस उचलाल त्यावेळेस पूर्ण उठायचंय. तरी ताण तुमच्या पोटावरती येणार आहे मित्रांनो. व्यायाम एकदम सोपा आहे. तुम्हाला करायचा आहे 50 वेळा. 25-25 चा सेट घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चरबी कमी करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. आता याच्यातच मी पुढचा व्यायाम देते. हे बघा, आता पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला करायचं काय, ह्या पद्धतीनं तुम्हाला सामोर बसायचं आणि सामोर बसल्यानंतर ह्या पायाला तुम्हाला ह्या पद्धतीनं होल्ड करायचं. हे बघा,
ह्या पद्धतीने घेतल्यानंतर हा जो पाय आहे ना, हे बघा ह्या पद्धतीने पूर्णपणे साईड करायचा आहे. तुमच्या ह्या पूर्ण नसा आहेत ना मांड्यांच्या, त्या मोकळ्या व्हायला मदत होणार. त्याबरोबर स्नायू आहेत ना, त्या स्नायूंना चांगल्या पद्धतीने लवचिकता येणार आहे. ह्या पद्धतीनं गुडघ्याच्या खाली फोल्ड करायचे आणि हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सेम व्यायाम दुसऱ्या पायाने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. नक्की करून बघा. पोटाची चरबी कमी होणार, इनर मांड्या आहेत त्यांची चरबी कमी होणार, त्याचबरोबर पेनविल भागाच्या स्नायूंची मजबूती होणार आणि लवचिकता पण येणार. आता त्याचबरोबर पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला बोटपोज करायची. जशी बोटपोज आपण करून होल्ड करायचे. होल्ड करून तुमच्या पोटावरती ताण येणार, स्टॅमिना वाढणार. सोपं आहे, नक्की करून बघा. हे बघा या पद्धतीने दोन्ही पायांना सरळ, हात एकदम सरळ आणि होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ताण इथं पोटावरती येतोय, मांड्यांवरती येतोय, चरबी कमी होते, स्टॅमिना वाढतोय. नक्की करून बघा मित्रांनो. एक 10-10 काउंट करू शकता किंवा 30 सेकंड पर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. टायमर लावा स्वतःच्याच मनामध्ये. आता मी करताना बोलते, तुम्ही बोलू नका. एक मनातली मनात जरी काउंटिंग केलं ना तरी चालेल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.